गुटखा थुंकण्यासाठी खिडकी बाहेर काढले डोके, टिप्परच्या धडकेत शीर धडा वेगळे। गुटखा थुंकण्यासाठी धावत्या बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढले आणि पुढच्याच क्षणी काळाने घाला घातला। टिप्परची धडक इतकी भीषण होती की 17 वर्षीय विद्यार्थ्याचे शीर धडापासून वेगळे झाले। या घटनेने बसमधील प्रवाशांच्याही अंगावर शहारे आले। ही धक्कादायक घटना कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ शहराबाहेर बुधवारी दुपारी 4च्या सुमारास घडली। मृत विद्यार्थ्याचे नाव पकिरेश असून तो अवघा 17 वर्षाचा होता। तो हुबळीतील एका ITI मध्ये शिक्षण घेत होता। कॉलेज संपल्यानंतर तो परिवहन महामंडळाच्या हुबळी ते लक्ष्मेश्वर बसने आपल्या शिरूर गावाकडे निघाला होता। प्रवासादरम्यान तो बसच्या मागील सीटवर बसला होता। कुंदगोळ शहराबाहेर बस पोहोचताच त्याने गुटखा थुंकण्यासाठी खिडकीतून डोके बाहेर काढले। त्याचवेळी बसच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परने त्याच्या डोक्याला जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की पकिरेशचे शीर धडापासून वेगळे झाले। शीर रस्त्यावर पडले तर धड बसच्या खिडकीजवळ लटकलेल्या अवस्थेत राहिले। हा भीषण प्रकार पाहून बसमधील प्रवासी आणि घटनास्थळी उपस्थित नागरिक हादरून गेले। बसमध्ये एकच आरडाओरडा सुरू झाला। घटनेची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। धावत्या बस किंवा इतर कोणत्याही वाहनातून शरीराचा कोणताही अवयव बाहेर काढणे किती धोकादायक ठरू शकते याची ही घटना अत्यंत वेदनादायी आठवण करून देते। क्षणभराची निष्काळजीपणा एका तरुणाचा जीव घेऊन गेला।